चला, आज एका अशा साम्राज्याची गोष्ट ऐकूया जे उत्तरेला सिंहासारखं उभं होतं, पण विश्वास बसणार नाही, अवघ्या 10 वर्षात पत्त्याचा बंगल्यासारखं कोसळलं. हो, आज आपण पंजाबच्या पतनाची कहाणी जाणून घेणार आहोत. हाच तर तो प्रश्न आहे जो आजही अनेकांना पडतो. इतकं शक्तिशाली साम्राज्य इतक्या कमी काळात कसं काय कोसळू शकतं? याचं उत्तर शोधायला आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल. तर या सगळ्या कहाणीची सुरुवात होते एका युगाच्या अंताने, एका अशा नेत्याच्या जाण्याने ज्यांनी अक्षरशः संपूर्ण पंजाबला एका धाग्यात बांधून ठेवलं होतं. आणि याच एका घटनेने पंजाबच्या भविष्यावर एक काळी सावली टाकली आणि इथूनच एका मोठ्या वादळाची बीजं पेरली गेली असं म्हणायला हरकत नाही. हे नेते होते महाराजा रणजीत सिंग. लोक त्यांना आदराने पंजाबचा सिंह म्हणायचे. आणि का म्हणू नये, त्यांच्यामुळेच तर पंजाब एक संध होता, इतका शक्तिशाली की कुणाचीही त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत व्हायची नाही. पण 1839 साली तो सिंह शांत झाला आणि त्यांच्या मृत्यूसोबतच पंजाबच्या पतनाची पहिली ठिणगी पडली. त्यांच्या जाण्याने सत्तेची एक अशी पोकळी तयार झाली ना, की बघता बघता अंतर्गत कलह आणि अराजकतेने संपूर्ण पंजाबला ग्रासून टाकलं. आणि म्हणतात ना, घरात भांडणं लागली की बाहेरचे लोक फायदा घेतात, तसंच काहीसं झालं. पंजाबच्या ह्याच अस्थिरतेवर एका बाहेरच्या शक्तीची नजर होती. ती शक्ती होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ज्यांनी कधी काळी मैत्रीचा करार केला होता, तेच इंग्रज आता पंजाबच्या या परिस्थितीवर गिधाडासारखी नजर ठेवून होते. त्यांनी तो करार मोडला आणि पंजाब गिळंकृत करण्याची पूर्ण योजना आखली. आणि अखेर डिसेंबर 1845 मध्ये युद्धाला तोंड फुटलंच. पण बघा, जसा बाहेरचा धोका समोर दिसला ना, तसे पंजाबचे सगळे लोक एकत्र आले. आणि ही एकजूट खरंच विलक्षण होती. धर्म, जात सगळं विसरून हिंदू, मुस्लिम, शीख सगळेच्या सगळे खांद्याला खांदा लावून आपल्या मातीसाठी उभे राहिले. हेच तर होतं पंजाबचं खरं सामर्थ्य. त्यांनी शौर्याची पराकाष्ठा केली, पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. ही एकजूट, हे शौर्य सगळे एका अशा गोष्टीमुळे वाया जाणार होतं ज्याची कुणी कल्पनाही केली नसेल. कारण पंजाबचा पराभव इंग्रजांच्या ताकदीमुळे झालाच नाही, तो झाला घरातल्याच फितुरीमुळे. हो, स्वतःच्याच काही नेत्यांनी केलेला विश्वासघात थेट साम्राज्याच्या मुळावर उठला. आणि या विश्वासघाताची किंमत अर्थातच संपूर्ण पंजाबला चुकवावी लागली. त्यांना एका अशा अपमानजनक तहावर सही करायला भाग पाडलं गेलं ज्याने त्यांचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं. तो होता 1846चा लाहोरचा तह. खरं तर हा तह नव्हता, हा होता पंजाबच्या स्वातंत्र्याचा मृत्यूलेख. या एका सहीने पंजाब आता अधिकृतपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. म्हणजेच या तहानंतर पंजाब प्रांत पूर्णपणे ईस्ट इंडिया कंपनीच्या नियंत्रणाखाली आला. राज्याची सत्ता आता परकीयांच्या हातात होती. पण पंजाबचे लोक इतक्या सहजासहजी हार मानणारे नव्हते. त्यांनी आपलं स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. साल होतं 1848. विझत चाललेल्या स्वातंत्र्याच्या ज्योतीला पुन्हा एकदा पेटवण्याचा हा एक शेवटचा, निकराचा प्रयत्न होता. ब्रिटिशांच्या थेट राजवटीविरोधात पंजाब पुन्हा एकदा उभा ठाकला. ह्या संघर्षाचं नेतृत्व केलं 2 शूरवीरांनी. एका बाजूला लाहोरमध्ये होते चत्तार सिंग अट्टारीवाल, तर दुसरीकडे मुलतानामधून मूलराज यांनी बंडाचा झेंडा उभारला. पण दुर्दैव बघा, इतके प्रयत्न करूनही हा तीव्र प्रतिकार अयशस्वी ठरला. पंजाबचा पुन्हा एकदा पराभव झाला. आणि ह्या पराभवानंतर पंजाबच्या नशिबावर शेवटचा शिक्का मारला गेला, ज्यामुळे या महान साम्राज्याचा पूर्णपणे अस्त झाला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने अजिबात वेळ न दवडता पंजाब प्रांत थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्याचा अंतिम निर्णय घेतला. जरा या टाईमलाईनवर नजर टाका, म्हणजे लक्षात येईल की हे सगळं किती वेगाने घडलं. फक्त 10 वर्षात 1839 मध्ये रणजीत सिंहांच्या मृत्यूपासून ते 1849च्या संपूर्ण विलिनीकरणापर्यंत एक शक्तिशाली साम्राज्य अक्षरशः धुळीला मिळालं. आणि अशा प्रकारे एकेकाळी उत्तर भारतात दिमाखात उभं असलेलं पंजाबचं स्वतंत्र शीख साम्राज्य इतिहासात जमा झालं. पण हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे
की लोकांमध्ये इतकी जबरदस्त एकजूट असूनही एका महान साम्राज्याचा अंत का झाला असावा? याचं उत्तर कदाचित बाहेरच्या शत्रूंमध्ये नाही, तर आतल्याच विश्वासघातामध्ये दडलेलं आहे.